किनारे एक बंगलं गपोरी. पण मी काय म्हणतो, तुझे डोळे गेले कुठे? अरे ते उन्हाच्या लखलखात. हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲक्च्युअली 7 ब्लॉग्स. तर मंडळी आता मी इकडे आलो आहे पेट्रोल पंपावर. पेट्रोल टाकलं गाडीमध्ये आणि आता मी चाललो आहे माझ्या फ्रेंडसोबत ग्रँड सेंट्रल पार्कला. अच्छा हमको सिखा रिया है. जे की नवीन ठाण्यामध्ये ओपन झालं आहे 20 एकरमध्ये. सो आपण थोडा आज एक्सप्लोर करू. सो लेट्स सी. आता एक अजून मित्र येतो आहे माझा स्कूल फ्रेंड, तर त्याची आता त्याचा वेट करतो आहे. तर त्याचा तो आला की आपण इकडनं निघू. सो चलो. हो हाच आहे कल्पतरू पार्क सिटी. सो हा कल्पतरूचा एंट्रन्स आहे, कल्पतरू पार्क सिटी. सो इकडनं एंट्री मारायची. तो अभी आपण आ गए है कल्पतरू पार्क सिटी. आपण आतमध्ये एंट्री मारलेली आहे. तर आता इकडे गाड्या मस्त दोन्ही पार्क केल्यात आणि आता आपण जाऊ गार्डनमध्ये आतमध्ये. इकडे 20 रुपीज चार्ज आहे टू व्हीलरसाठी आणि 40 रुपीज चार्ज आहे फोर व्हीलरसाठी. सो चलो चलते हे अंदर. ही आहे पावती. चला. सो ही समोर तिकीटची लाईन आहे इथे आणि ही आहे आतमध्ये एंट्रीची लाईन. सो अभी आ गए हैं अपन ग्रैंड सेंट्रल पार्क के अंदर. यहाँ पे है बग्गी के भी चार्जेस है पर अपने को भी पता नहीं. सो आणि हे आहे टिकिट्स, 4 टिकिट्स आपले. सो जो मेरे साथ फ्रेंड थी वो मेरी फ्रेंड नहीं है, मेरी बहन है. सो ये रही मेरी बहन और ये मेरा दोस्त दरेकर, ऋषिकेश दरेकर आणि त्याचा हा त्याचा भाऊ. तर अजून आपले 2 मित्र आहेत आतमध्ये. ये रही यहाँ पे बग्गी के भी मज़े लेने हैं. यहाँ पे घसरगुंडी है, घसरगुंडी का आइटम. यहाँ पे लहान बच्चे घसरगुंडी खेल रहे हैं. यहाँ पे सेल्फी वगैरह सब चल रहा है. फुल सिक्युरिटी गार्ड ना ह्यांना इथे माईक वगैरे दिला आहे. यहाँ पे ट्री हाऊस. ओके सर जी. बच्चे लोग मग हे लहान मुलं जा रे खेळ ट्री हाऊसमध्ये. सो यहाँ पे डायरेक्शन दिया है प्ले जोन, थीम गार्डन, स्पोर्ट्स अरीना, लेक जोन. सो चलो कहीं तो एक्सप्लोर करते हैं. अभी आए हैं तो अपनी पब्लिक आई है सामने. यहाँ पे इस साइड छोटे बच्चों के लिए माउंटेन चढ़ने के लिए दिया है. ट्रैकिंग की प्रैक्टिस कर रहे हैं. और ये रहा ग्रैंड सेंट्रल पार्क का मैप, तो देख लो. यू आर हियर. आम्ही त्याला बोल बिवलचे येतो आम्ही. और ये रहा अपना पारंब्या. ये झोका खेल रहे ये. यहाँ पे पानी की व्यवस्था तो है. यस ब्रो. ओ बाय. बसा तुम्ही. हां बस. तर पोरांनी मस्त इथे लाईन लावल्यात झोका घेण्यासाठी. बहिणीने पण लाईन लावली आहे आपल्या बाईने. बट मला असं वाटतं की हे थोडं जरा गलत जागी आहे, कारण इकडनं पब्लिक येते जाते. तर हे जे झोका घेतात ते डायरेक्ट ह्यांना लात लागू शकते. डायरेक्ट लाथाड सिस्टीम आहे. आणि हे आपले 2 मित्र आलेले आहेत. हा आपला प्रथमेश गव्हाणे आणि हा आपला अमित डोरेमॉन अमित ठाकरे. इथे मस्त फोटोशूटसाठी जागा आहे. मस्त ब्ल्यू इथे केलेले आहे. तर इथे थोडे 2-3 फोटो काढून मी पण आता ब्लूज घातले. तर अरे मी पण ब्लूज घातलं राजा. हां ना यार. सो आणि तिथे पण एक मस्त जागा आहे. सो इथे हा लेक आहे आणि मस्त असा स्काय वॉक. त्या साईडला तिथे मध्ये फाउंटन आहे. इथे आपण फोटो काढू शकतो. कपल्स लोकांसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. 20 रुपीज पर पर्सन. मस्त येऊन झोपा लोळा इथं काही करा.
इथे बघ कसे बटरफ्लाय आहेत. तेव्हा बटरफ्लाय 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 Where are you going? बटरफ्लाय बटरफ्लाय. Butterfly, butterfly. Where are you going? रील स्टार डायरेक्टर. ए दर्या दर्या किनारे एक बंगलं गपोर. जय जय जय. एवढं स्लो असेल तर कसं होईल? हॅलो. हे जायचं आंघोळीला कोणाला? अरे इकडं पापलेट घेऊन बसायचं खायला. हा मस्त पापड मस्त मॅगी करायची इथं आणि बसायचं. पोपटमध्ये एक खोली. हा हे काय माहिती का, हे इकडचं ग्रँड सेंटर पार्क धबधबा आहे. बरोबर. माझ्या आजोबांनी माझ्या आजोबा इकडेच यायचे. हे पाणी त्यांच्यात नळाचं आहे. अच्छा पण मी काय म्हणतो, तुझे डोळे गेले कुठे? अरे ते उन्हाच्या लखलख जादूसारखं धूप ते ऑब्झर्व करतो मी. मी काय बोलतोय, काय बोलत होतो तू? व्हिडिओ काढायला काय बोलत होतो? त्या काळातले म्हातारे असे होते, होली एक एक घेतलेत आणि पोरं 5-5 डझन काय घेतली. बरोबर. सो भाऊ असण्याचे ॲडव्हान्टेजेस पण आणि डिसएडव्हान्टेजेस पण आहे. तर हा बहिणीचा स्कार्फ मी घेऊन फिरते. ठीक आहे, एक वेगळा लुक वाटतो मला मस्त असा. तर हा इथे एंट्री गेट आहे. हे इकडे सायकल ठेवायला स्टँड लावलेत. तर आता आपण चाललो आहे स्पोर्ट्स अरेना. तर ह्या मॅपमध्ये सगळं इथं लिहिलेलं आहे. प्ले झोनमध्ये काय काय व्हरायटीज आहेत, प्ले झोनमध्ये काय काय आहे, स्पोर्ट्स अरेना, थीम गार्डन्स आणि लेक साईडमध्ये. सो एकदा पॉज करून बघून घ्या तुम्ही. सो इथे आहे स्पोर्ट्स अरेना, झिपलाईन अँड ऑल ॲक्टिव्हिटीज. इथे मस्त पब्लिक सगळी लहान लहान मुलं सगळी ॲक्टिव्हिटीज करतात, एन्जॉय करतात सगळे. तो सो दिस इज अ झिपलाईन. मस्त एन्जॉय करतो आहे. सो हा आहे किड्स प्ले एरिया. बघा मंडळी किती पब्लिक आहे इकडे. इथे लहान लहान मुलं मस्त वाजत आहेत. काय तो किलबिलाट, हा ना, काय ती किलबिलाट, काय ती मजा, काय ती पोरं, काय ते पार्क आणि काय तो दरेकर. अरे तिकडे ते बघ पोरं. अरे ना रसिकाच्या लग्नात वाजव. अरे ती बघ पोरं मस्त आंघोळ करतात रेन डान्स. चला रसिकाच्या लग्नात वाजव. रसिकाच्या लग्नात, रसिकाच्या लग्नात बँड वाजा वाजत. ते लहान लहान मुलं मस्त एन्जॉय करतात. लहान मुलांसाठी एकदम बेस्ट पार्क आहे हा. आणि कपल लोकांसाठी हे बाय 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 हे पण मस्त आहे. हा हेच होतं. हेच हो वाव. एकदम ते चीन मध्ये आल्यासारखं. दिसत नाही, तू दिसत नाही परत. हाँ ये कर लो पहले. कसं होतंय हा. लहान मुलं जागा होतंय. लहान मुलांसाठी एकदम पैसा वसूल जागा आहे. सगळे मजा करतायत. वरूला घेऊन यायला पाहिजे इथे. अरे असं वाटतं की आपण लहान असलं पाहिजे होतो. जन्नत आहे जन्नत. थीम पार्क, वॉटर पार्क दोन्ही सगळं एकत्र आहे. भारी वाटतं रे बघू. ही अशी मजा मिळणं कुठंच नाही. भाई सूप. असं वाटतं मी लहान असतो तर बरं झालं असतं. बरोबर. आता अमित काय बोलला? अरे पाण्याची पाईपलाईन कुठे आम्ही खाली. हे खरं आहे. आमच्याकडे मोठं अनलिमिटेड होतं. 3 तासांनी BMC बंद करून द्यायचे TMC वाले. एकदम गहन विषय झाले. फुल पब्लिक सगळी चेस खेळते. सी
हा आहे बास्केटबॉल एरिया. सो अभी अपन जा रहे हैं स्केट पार्क में. कोण स्केटिंग करत नाही पण ते स्केटिंग करणारं कोणतरी पाहिजे. सो हा सगळा स्केट पार्क आहे. हा इथे लहान मुलगा मस्त स्केटिंग करते. तू बघ ना. गाडी कुठे पुढून काढू ना. तर मंडळी आता मी पार्क फिरून झालेलो आहे. आम्ही आता इकडनं गाडी काढून चाललो आता घरी. सो आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. पाण्याची बॉटल कॅरी करा. हां बस. पाण्याची बॉटल आणि घरच्या डिस्पोजेबल बॉटल नाही चालणार. नाही. आणि इकडे थर्मसची बॉटल आपली चालेल, स्टीलची बॉटल चालते. बरोबर. बिस्लेरी अलाउड नाही आहे. बिस्लेरी आणली तर तुम्ही लगेच इकडे जप्त होईल. ते एक आहे. आणि बाहेरचं खाणं पण नाही. अजून इकडे अजून डेव्हलप होणार आहे. हॉटेल्स वगैरे पण बनत आहेत. सो लेट्स सी. अजून पब्लिकली जास्त कोणाला माहीत नाही, सोशली पण जास्त कोणाला माहीत नाही. सो इट्स चांगलं आहे तरी. तर आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि आपल्या दरेकाने नवीन गाडी घेतली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. कमेंट्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन याला बोला. चलो बाय बाय.